नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी आजची बातमी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून हजारो नव्हे तर लाखो महिला लाभार्थी एकाच प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत. मे महिन्याचा हप्ता नेमका कधी येणार? फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यांचे थकीत हप्ते एकत्र मिळणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे केवायसी न केल्यामुळे बंद झालेला हप्ता पुन्हा सुरू होणार का? जर तुमच्या मनात देखील हेच प्रश्न असतीलच तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समोर आलेल्या महत्त्वाच्या अपडेटची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून राज्यातील लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. अनेक कुटुंबांसाठी ही आर्थिक मदत मोठा आधार ठरत आहे. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक महिला लाभार्थ्यांना हप्ते मिळणे बंद झाले आहे. काहींना फेब्रुवारी महिन्यापासून पैसे आले नाहीत, काहींना मार्चचा हप्ता मिळाला नाही, तर काही महिला अशा आहेत ज्यांना सलग अनेक महिन्यांचे हप्ते मिळालेले नाहीत. त्यामुळे अनेक महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आपण पात्र झालो आहोत का? आपला अर्ज रद्द झाला आहे का? की तांत्रिक अडचणीमुळे पैसे अडकले आहेत? मित्रांनो, यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे केवायसी प्रक्रिया. शासनाच्या पडताळणीमध्ये असे आढळून आले आहे की अनेक महिला लाभार्थ्यांनी केवायसी पूर्ण केलेली नाही. काहींनी केवायसी सुरू केली पण ती अपूर्ण राहिली, तर काहींच्या केवायसी माहितीमध्ये त्रुटी आढळल्या. याच कारणामुळे अनेक महिला लाभार्थ्यांचे हप्ते हे तात्पुरते थांबवण्यात आले आहेत. मात्र आता या महिलांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार केवायसी न केलेल्या महिला लाभार्थ्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षी जून महिन्यापासून पुढील 2 महिन्यांच्या कालावधीत केवायसी प्रक्रिया राबवली जाऊ शकते. त्यामुळे यावर्षी देखील जून महिन्यामध्ये केवायसी साठी पोर्टल विंडो पुन्हा सुरू केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा सर्वात मोठा फायदा अशा महिलांना होणार आहे ज्यांनी अद्याप केवायसी केलेली नाही किंवा काही कारणामुळे केवायसी पूर्ण होऊ शकली नाही. मित्रांनो, आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे थकीत हप्ते. अनेक महिला लाभार्थ्यांना फेब्रुवारी आणि मार्चचे हप्ते मिळाले नाहीत. काहींना फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या तिन्ही महिन्यांचे पैसे आलेले नाहीत, तर काही लाभार्थी मे महिन्याच्या हप्त्याची देखील वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीमध्ये सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की थकीत हप्त्यांचे काय होणार? मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिला लाभार्थी पात्र आहेत आणि ज्यांचे हप्ते तांत्रिक किंवा केवायसी संबंधित कारणांमुळे थांबले आहेत, अशा लाभार्थ्यांना थकीत रक्कम एकत्रित स्वरूपात दिली जाऊ शकते. म्हणजेच एखाद्या महिलेला फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलचे हप्ते मिळाले नसतील, तर केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर किंवा पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तिच्या खात्यामध्ये हे सर्व हप्ते एकत्र जमा होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, प्रत्येक महिन्याच्या 10व्या तारखेपर्यंत हप्ता वितरित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे निधी उपलब्ध होताच मे महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू होऊ शकते. यासाठी महिला लाभार्थींनी आपली स्थिती वेळोवेळी तपासणे आवश्यक आहे. जर तुम्ही पोर्टलवर नोंदणी केलेली असेल तर तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड वापरून लॉग इन करून अर्जाची सद्यस्थिती तपासू शकता. त्यामधून तुम्ही पात्र आहात की नाही, केवायसी पूर्ण झाली आहे का, अर्ज मंजूर आहे की पडताळणीमध्ये आहे, याची माहिती तुम्हाला मिळू शकते. मित्रांनो, जर तुमचा हप्ता थांबला असेल तर घाबरण्याची गरज नाही. सर्वप्रथम तुमची केवायसी स्थिती तपासा. अर्जामध्ये कोणती त्रुटी आहे का ते पहा. आवश्यक असल्यास संबंधित कार्यालयाशी संपर्क साधा आणि शासनाकडून जारी होणाऱ्या अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवा. कारण अनेक वेळा अपात्र समजणाऱ्या महिला प्रत्यक्षामध्ये पात्र असतात आणि केवळ पडताळणी किंवा केवायसी पूर्ण नसल्यामुळे त्यांचे पैसे अडकलेले असतात. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अधिकृत माहितीचीच खात्री करा. आगामी काही दिवसांमध्ये मे महिन्याच्या हप्त्याबाबत आणि केवायसी प्रक्रियेबाबत आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. त्याबाबत अपडेट मिळताच
आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना आणि अपडेटसाठी आपल्या खबर लाईट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.